ती झोपेस तोवर वाट बघायला नको का? चल आता वेळ नको घालू. ईश्वरी. अविनाश, ती झोपली आहे ना? हो, नक्की? नक्की. मला सारखं वाटतं की तिच्या मनात ना आपल्याविषयी संशय निर्माण काही झाले. संशय वगैरे नाही आहे. नाही, बायका फार संशयी असतात रे. आणि आपण असं किती दिवस लपवायचं? कधीतरी सगळ्यांना कळेलच ना. कळू दे. आई बाबांना कळू दे, कावेरीला कळू दे. असं तुझ्यावर प्रेम आहे ईश्वरी. आय लव्ह यू. आय लव्ह यू अविनाश. अविनाश! काय झालं कावेरी? वाईट स्वप्न पडलं का? हो, स्वप्न पडलं. एका मारक्या म्हशीला तू मिठी मारत होतास. अरे हसतोस काय? अरे मग काय, माझी इतकी सुंदर बायको असताना मी म्हशीला कशाला मिठी मारणार आहे? काय रे? वेडी. चल झोप आता. ये माझ्या कुशीत. शांता, अगं बाई मॅडम, तुम्ही आणि स्वयंपाकघरात? मालकीणबाई स्वयंपाकघरात आल्या की पदार्थाची चव वाढतेच बघा. शांता, आपल्याकडे लोणचं आहे का ग? लोणचं? हाय की, अगदी मस्त लोणचं आहे कैरीचं. पण मला एक सांगा, सकाळी सकाळी कैरीचं लोणचं का बरं खावंसं वाटतं तुम्हाला? अगं काही नाही ग, खावंसं वाटलं म्हणून मागितलं तुझ्याकडे, एवढंच. खरं सांगा मॅडम, देवीची शपथ आहे, खरं सांगा मला. अगं मला जरा मळमळल्यासारखं होतं आणि उलट्याही झाल्या. अगं बाई, आपल्या घरात बाळ येणार. बाई साहेब, काय झालं? काय झालं काय? आत्ता होणार आहे. अहो म्हणजे येणार आहे. अगं बाई, म्हणजे? आपल्या घरात बाळ येणार आहे. अगं बाई, म्हणजे? आपल्या धाकट्या मॅडम. अगो बाई. तोंड गोड कर. अरे माधव, का झालं बाबू? का करतो? काय झालं? कोण? मम्मा कुठे आहे? मम्मा कुठे गेली? मम्मा चला 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 चला. ए अजू अजू, काय झालं? काय झालं बाबू? चल ताई, बाळाला माझ्याकडे दे. अगं राहू दे ग, तुझ्याचकडे तर असतो. हो की नाही कावेरी? अगदी आनंदचा भास होतो बघ. चल ग, काहीतरीच काय. टिट्टो अविनाशची कॉपी आहे. तू बाळाला देणार आहेस माझ्याकडे की माझं बाळही हिरावून घेणार आहेस माझ्यापासून? मम्मा वेडी आहे ना माझ्या राजा. ताई, हे बाळ माझा जीव की प्राण आहे. ते एक क्षणभर जरी माझ्या नजरेपासून दूर झालं ना तरी जीव कासावीस होतो माझा. आई झाल्याशिवाय नाही कळणार ग तुला ते. ठीक आहे, मला कसं कळणार? घे. बाबू, मम्मा काय आला तू? माधव माझा. ओ बाबू, काय झालं तुला लदायला? नाही लदायचं असं. शाना बाळ आहे ना तू माझा, शाना बाबू आहे ना तू माझा. नाही रडायचं म्हटलं ना तुला. शांत हो आता. का रडतोय तो? आता मला काय माहिती का रडतोय? नाही थांबते माझ्याच्याने. माझ्याकडे दे. घे. ओले ओले. ओ काय झालं रे? काय झालं बाबू? ओ शोनू ना रे बाबू. नाही, ओले ओले ओले, अगदी आनंद सारखा दिसतो. बाबू, बाबू काय करतो? माधव चावीशी खेळतो. अगदी हुबेहूब तुझ्यासारखं आहे ना दिसायला. पण आपल्या घरातली माणसं म्हणतात की आनंद सारखा आहे, म्हणे हुबेहूब आनंद. नाक आणि डोळे अगदी दादासारखे आहेत, आनंद दादासारखे. अविनाश, स्वतःचं मूल तरी तुला तुझ्यासारखं वाटू दे ना. आय एम फेड अप. आय एम रिअली फेड अप अविनाश. तुला तुझी स्वतःची मतं आहेत की नाही?
बायकोचे दागिने कपडे हे सुद्धा वहिनीच्या पसंतीने घेतोस. हे हिऱ्याचे इयरिंग्स हे सुद्धा तिच्याच पसंतीने ना. अरे 50 रुपयाचे साधे इयरिंग्स घेतले असतेस ना, पण तुझ्या पसंतीचे ते मला जास्त मोलाचे वाटले असते. तुमच्या दोघातली जवळीक बघून ना मुलाची आई सुद्धा लोक तिलाच समजतील. कावेरी काय बोलतेस तू? हं? वहिनीचं माझ्यावर प्रेम आहे, या घरातल्या सगळ्यांवर प्रेम आहे. आणि तुझी बहीणच आहे ना ती. इतक्या लहान वयात विधवा झाली, तिला आपल्या आधाराची गरज आहे. आपण तिला आधार द्यायला नको? आता ना माझं मलाच कळत नाही, मी जे काही ऐकते ते सत्य आहे की भ्रम. तीच असणार. झोप येत नसेल ना तिला. अविनाश, अगं बाळाची औषधं माझ्याचकडे राहिली, तीच द्यायला आली होती. बाळ झोपलं? थँक्यू. हे काय दुसऱ्याची तयारी चालली आहे वाटतं. काहीतरीच काय आत्या. अहो टाइमपास म्हणून विनतीये. टाइमपास असू दे असू दे. पण मी काय म्हणते, तू का नाही अविनाश आणि ईश्वरी बरोबर ऑफिसात जात? बाळ लहान आहे ना अजून म्हणून. तेही खरंच. पण बघ बाई, नाहीतर हाऊसवाईफ बनवून घरीच राहशील. पण एक बरं झालं, दादाला अगदी तुझ्यासारखी सून मिळाली. ते आमच्या रश्मीचं मुळीच जमलं नसतं इथे. म्हणजे दादाने विचारलं होतं ना रश्मी बद्दल, मीच नाही म्हणून सांगितलं. अगं आमची रश्मी ताडकी फाड. तिला अजिबात चाललं नसतं. तिने नवऱ्याला 1 मिनिट मोकळं सोडलं नसतं. जिथे नवरा तिथे ती. आता असतो एकेकाचा स्वभाव पॉझिटिव्ह. तसा नवऱ्यावर थोडासा कंट्रोल हवाच नाही का? नाहीतर कधी दुसरा रस्ता धरेल ना, याचा नेम नाही. आता तुम्हाला जे काही बोलायचं ते स्पष्ट बोला. स्पष्ट काय बोलायचं? लोक बोलतात ग, त्यांचं काय आपण तोंड धरू शकतो का? आता अविनाश आणि ईश्वरी मोकळे ढाकळे वागतात, पण लोकांचा समज काही भलताच होतो बाबा. आता काय बोलताय तुम्ही? हे मी बोलत नाही, लोक बोलतात ग. तसं मी दादाच्या कानावर हे सगळं घालणार होते, पण वहिनीला आवडायचं नाही ना. घरात भांडणं नको म्हणून तुझ्या जवळ बोलले. लोकांचं तरी काय चुकलं? अविनाश वागतोच तसं. हो ना, पण तू त्याला जाब वगैरे विचारू नको हा, नाहीतर उकळतं तेल स्वतःच्याच अंगावर ओतून घेशील. फक्त बारीक लक्ष ठेव, वेळीच टाका घाल. येते ग बाई, वहिनीला आवडायचं नाही ना तुझ्याशी बोललेलं. कावेरी, रात्री माझी वाट बघू नकोस. मी मुंबईला निघालो. कदाचित मला यायला उशीर होईल. एकटाच निघालास? नाही, वहिनी आहे माझ्या बरोबर. तू मुंबईला जायचं नाही, आणि जायचं असेल तर मी येईन तुझ्या बरोबर. बाळाला घेऊन? हो. वेडबीड लागले तुला? तुम्ही जिथे जाल तिथे येईन. तू बाळाची काळजी करू नकोस. पण का? ते आता नाही सांगणार मी, नंतर सांगेन. हवं तर तू एकटं जाऊन ये. त्या मीटिंग मध्ये वहिनीचं असणं गरजेचं आहे. तिच्या सह्या हव्यात तिथे. तिच्या सह्या पाहिजेत ना, मग तिला एकटीला जाऊ दे. जेव्हा मनात सैतान घुसलाय कावेरी, तुझं तोंड गटार आहे. अविनाश, अविनाश प्लीज मला सोडून नको जाऊस रे. अरे अरे मला वेळ लागेल, वेळ. मी काय करू या घरात बसून? सांग ना, काय करू? या घरामध्ये नाहीतरी काय स्थान आहे मला? सुनबाई, बाळाची आई, नटा थटा मर्यादेत वागा. घराची मालकीण मात्र ईश्वरी. घराच्या चाव्या तिच्याकडे, तिजोरीच्या चाव्या तिच्याकडे. ती माझ्या नवऱ्याबरोबर ऑफिसला जाणार, बाहेर जाणार. का नाही? तुम्ही सगळ्यांनी या 4 भिंतीच्या आत मला कोंडून ठेवणार आहे. अविनाश प्लीज, मी काय करू? काय करू मी? शहाण्यासारखे वाग. आता तरी मी तुला एवढाच सल्ला देऊ शकतो. नाही, तुम्हाला सोडून कुठेही जायचं नाही, नाहीतर मी माहेर जाईन. तुला जे योग्य वाटतंय ते तू कर. मी जातो. अविनाश, अविनाश प्लीज. कावेरी, अगं कावेरी, कुठे निघालीस तू? माहेरी. अगं निघताना काही सांगण्याची पद्धत असते की नाही? आणि बाळाला एकटी घेऊन जाणार आहेस? बाळाला मी जन्म दिलाय.
त्याला कसं सांभाळायचं हे मला चांगलं समजतं. कळलं ना तुम्हाला? कावेरी, अगं ऐक तरी कावेरी. अगं तुला काही एक समजत नाही कावेरी. नवरा घरात नसताना सासू सासऱ्यांच्या परवानगी शिवाय घर सोडणं म्हणजे निव्वळ मूर्खपणाचं आहे, मूर्खपणाचं. छे 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 छे, ही मुलगी अशी वागेल असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. एवढा कसा डोंगर कोसळला होता तुझ्यावर घर सोडून आलीस ते? मला वाटलं होतं घरी आल्यावर निदान आई वडील तरी मला समजून घेतील, पण माझ्या या जगात कोणीच नाही, कोणीच नाही. ती माणसं कशी आहेत हे मी चांगलं ओळखतो. उगीच अडाण्यासारखं बोलू नकोस कावेरी. अविनाश घरी परत पोचण्याच्या अगोदर तू सासरी परत पोच. चल आटप लवकर. हे असले वडील बघितलंस कसे बोलतात माझ्याशी. पुरे झालं आता, कळलंय सगळं. आणि हे 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 सगळं गरळ ना सगळ्यांसमोर ओकू नकोस. लोक शेण घालतील आमच्या तोंडात. हे बघ, उद्या सकाळी बाबा तुला सासरी सोडून येतील तेव्हा मुकाट्याने त्यांच्या बरोबर जा. नाही नाही नाही, तिने आत्ताच निघायला हवं. मी काय म्हणते, अहो उद्या सकाळी गेली तर फारसं बिघडणार नाहीये. जरा तिच्याही मनस्थितीचा विचार करा ना. चल, उपाशी आहेस ना, जेवून घे. अरे काय चाललंय का या घरामध्ये? देसाईंची सून कुणालाही न सांगता सवरता घरामधून निघून जाते. देसाईंनी नेहमी पैशापेक्षा प्रतिष्ठेला जास्त महत्व दिलाय. पप्पा, तुम्ही काळजी करू नका, उद्या सकाळपर्यंत ती येईलच. मला नाही वाटत ती सहजासहजी परत येईल. अरे कशी नाही येणार? अहो, या दोघी बहिणींच्या स्वभावात फार फरक आहे. ईश्वरी, फोन लाव. फोन नाहीये माझ्याकडे आता. माझ्या मोबाईलवरनं लाव, माझ्या मोबाईलवरनं लाव. हॅलो हॅलो कावेरी, मला तुझ्याशी ईश्वरी काय झालं? डिस्टर्बन्स आहे. काय ग, तू काय माझ्या नवऱ्याची वकिली करतेस? हे बघ, मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. हो हो मला तुझं तोंड सुद्धा पाहायचं नाही, कळलं? हो हो चालेल. ईश्वरी काय झालं? काही नाही पप्पा, तुम्ही काळजी करू नका. बाबा उद्या तिला इथे घेऊन येणार आहेत. हॅलो हॅलो अविनाश, ईश्वरी बोलतीये. ईश्वरी ताई, रात्रीचे 2 वाजलेत. तू अविनाशच्या रूम मध्ये काय करतेस ग? अगं, अविनाशानं चुकून इथे फोन राहिला म्हणून. बोल ना. अच्छा, त्याचा फोन चुकून राहिला तुझ्याकडे? ताई, असा फोन राहतो का ग चुकून कोणाकडे? तू मला किती फसवणार आहेस? सांग ना, किती फसवणार आहेस? कावेरी, खोटारडी एक नंबरची. किती खोटं बोलणार आहेस आणखी माझ्याशी? कावेरी, हे बघ, मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाहीये. कावेरी, कावेरी काय चाललंय तुझं? अगं ऐक तू माझं, ऐक तू. थांब, कुठे चाललीस तू? अहो अहो लवकर या. थांब तू, थांब तू. आई, सोड अगं, मला. काय अगं, करते? काय झालं, काय झालं? बघा ना, घर सोडून चालली. कावेरी, कुठे चाललीस तू इतक्या रात्री? मला आत्ताच्या आत्ता जायला हवं. अगं. बाबा, आज निकाल लागलाच पाहिजे या क्षणी. अगं पण थांब, मी तुझ्या बरोबर येतो. त्याची काही गरज नाहीये. अगं, मी एकटी समर्थ आहे. अहो, मला कुणाची कुबड्या नकोय, कळलं अगं तुम्हाला? कावेरी, असं काय म्हणतेस? आम्ही तुझे आई वडील. अहो अहो थांबवा ना तिला, नाहीतर काहीतरी भलतं सलतं होईल. कावेरी, कावेरी, अहो, थांबवा ना तिला. कावेरी, कावेरी, अगं, ऐक माझं. अगं, ऐक माझं, जाऊ नकोस अशी रात्री. जाऊ नकोस तू. मी म्हणतो, कावेरी, ऐकतच नाही. कावेरी, माझं ऐक. अगं, कावेरी, तू जाऊ नकोस. कावेरी. कावेरी. बोल आता, कुठे आहे ती सटवी? बोल लवकर. ताई, ताई. कावेरी, तुला जे काही बोलायचं ते शांतपणे. आता मी शांतपणे बोलणार नाही.
खूप शांतपणे बोलले अविनाश. मला खरं सांग, ताई या खोलीमध्ये आली होती की नाही? तुझे आणि तिचे संबंध आहेत की नाही? कावेरी! अविनाश, मार मला, मार, ठार मारून टाक एकदाची. म्हणजे तुम्ही दोघे वाटतील ते चाळे करायला मोकळे. गेट आउट. एक क्षण या घरात थांबणार नाहीये तू. गेट आउट. गेट आउट. सोड मला अविनाश. राहायचं नाही. मला नाही राहायचं एक तुझ्या क्षण घरात. राहायचं नाही. नाही राहणार तुझ्या घरात. अरे काय चाललंय अविनाश? सांग स्वतःच्या तोंडाने सांग. स्वतःच्या तोंडाने स्वतःचे घाणेरडे विचार सांग. सांग त्यांना. अरे काय झालं तरी काय? काय झालं अविनाश? हिलाच विचारा बाबा. हिच्या मनातले घाणेरडे विचार बोलून दाखवून मला माझं तोंड विटाळून घ्यायचं नाहीये. कावेरी काय झालं? अगं बोल ना. इतके दिवस मी गप्प बसले, पण आता नाही गप्प बसणार. ह्याचे आणि ताईचे सबंध आहेत. कावेरी, कावेरी, अगं कावेरी, अगं काय बोलतेस? देवा शपथ, आनंदची शपथ, मी निष्पाप आहे. पप्पा, पप्पा, माझ्यावर विश्वास ठेवा पप्पा. ईश्वरी बेटा, हे तू सांगायची गरज नाहीये. आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. माझी वहिनी मला आई समान आहे. तिच्याबद्दल भलतं सलतं बोलताना तुझी जीभ कशी नाही झडली ग? मला कुणाचंही काही ऐकायचं नाहीये. माझा निर्णय पक्का आहे. या घरात एक तर मी राहीन किंवा ताई. चालती हो या घरात ना. निघून जा. Get out! मला कावेरीचा निर्णय मान्य आहे. मी हे घर सोडून जायला तयार आहे. खबरदार, एक पाऊल जरी पुढे टाकशील तर या घरातून कुणीही बाहेर जाणार नाहीये. या घराला परंपरा आहे, प्रतिष्ठा आहे आणि काही नियमही आहेत. या घरात जे काही प्रश्न आहेत ते या घरातील चार भिंतीच्या आत आपण सोडू. जा तुम्ही आपापल्या खोलीमध्ये जा म्हणतो ना. आनंद, मी काय करू? अहो, कावेरी असले काही आरोप करेल असं कधीच वाटलं नाही. काय किंमत राहिली माझी या घरात? आता या घरात राहणं म्हणजे कावेरीचा संसार उद्ध्वस्त केल्यासारखं होईल. मला क्षमा करा आनंद. मी हे घर सोडून जातीये. मला क्षमा करा. देसाई, विश्वंभर, देसाई, देसाई, आम्हाला क्षमा कर रे. खरं सांगतो तुला, हे असं काही घडेल असं कधी वाटलंच नव्हतं. हे बघ, मी विनंती करतो, आमच्या मुलीला देखील क्षमा कर.
आमच्या मुलींच्या हातून असं काही घडेल असं वाटलं नव्हतं. चूक झाली त्यांच्या हातून. निदान ईश्वरीन तरी असं वागायला नको होतं. या बहिणींच्या भांडणामुळे आपली अब्रू मात्र चव्हाट्यावर आली. अगं, मान्य. अविनाशजी, या घटनेमुळे तुमच्या मनाची काय अवस्था झाली असेल ते मी चांगलं समजू शकतो. पण तरीही तुम्हाला हात जोडून विनंती करतो की माझ्या मुलीला, कावेरीला क्षमा करावं. नाही, मी क्षमा करणार नाही. हवं तर तिने घटस्फोटासाठी अर्ज करावा. मी पोटगीही द्यायला तयार आहे. अविनाश, काय झाला अविनाश? पप्पा, मी खरं तेच सांगतोय. ज्या बाईला आपल्या नवऱ्याच्या चारित्र्यावर संशय घ्यावासा वाटतो, ज्या बाईला आपली मातृतुल्य बहीण व्यभिचारी वाटते, त्या बाईशी मी संसार कसा करू? याच्यावर एकच मार्ग आहे, घटस्फोट. नाही अविनाश, असं करू नका. प्लीज असं करू नका. कावेरी, तुझ्या बहिणीला तू ओळखलं नाहीस. ज्या बहिणीवर तू नाही नाही ते आरोप केलेस ना, त्या बहिणीनं तुझ्यासाठी केवढा मोठा त्याग केलाय ठाऊक आहे तुला? ज्या दिवशी तू मृत्यूशी झुंज देत होतीस तेव्हा ती माझ्याकडे पैशाची याचना करत होती. स्वतःचं आयुष्य तिने पणाला लावलं तुझ्यासाठी. ज्या बहिणीनं तुला मृत्यूच्या दाढेतून वाचवलं, तिलाच तू मृत्यूच्या दाढेत लोटलंस. पप्पा, मला क्षमा करा. मला क्षमा करा पप्पा. आई आई चुकलं माझं. मला मला या घरात राहायचंय. आपल्या घरात राहायचंय मला. या घरात राहायचं असेल तर या घरातल्या अटी, या घरातल्या जबाबदाऱ्या पाळाव्या लागतील. मला मला सगळ्या अटी मान्य येतो, पण मला या घरात राहायचंय. पप्पा पप्पा, माझ्या ताईला शोधून काढा. माझ्या ताईची माफी मागायची मला. तिचे पाय धरायचे, तिची क्षमा मागायची. आई घेऊन या माझ्या ताईला. माझ्या ताईला शोधून काढा. आई जगदंबे, काय चुकले मी? अगं, काय वागले अशी मी? माझ्या बहिणीनेच माझ्या चारित्र्यावर संशय घ्यावा. अगं, मी खरं जर पापी असेल ना, तर वाट कशाला बघतेस? तुझ्या या हातातल्या शस्त्रांना माझा संहार कर. मारून टाक मला, मारून टाक. का पुसलंस माझ्या कपाळावरचं कुंकू? अगं अगं, माझ्या नवऱ्याला आयुष्य पाहिजे होतं ग. काय राहून घेतलंस तू? काय राहून घेतलंस त्याला? नाही जगायचं मला, नाही जगायचं मला. मला मरायचंय, मला मरायचंय, मला मरायचंय, मला मरायचंय. उठ. जन्म आणि मरण माणसाच्या हातात नसतं, त्यावर सत्ता असते ती परमेश्वराची. तुझा कर्म अजून संपलेला नाहीये. खरी भारतीय स्त्री संसाराला कंटाळून कधीही आत्महत्या करत नाही. ती आपल्या आयुष्याला सामोरी जाते, दुःखाला आणि प्रसंगाला तोंड देते. स्त्री ही संसाराचं कवच आहे. मुली, उठ. जा मुली, आपल्या घरी परत जा. कोणीतरी तुझी वाट बघतंय. अगं, प्राण कंठाशी आणून वाट बघतंय. तथास्तु. कोण आहे कोण आहे?
तू इथे काय करतोस? तू 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 निघून जा इथून. मी मी पाया पडते तुझ्या, प्लीज प्लीज. कावेरी, अगं काय बोलतेस तू? अगं किती दिवसांनी मी भेटायला आलोय तुला आणि तू हे बघ, तुला कळत कसं नाही कावेरी? कावेरी, असा एकही क्षण जात नाही जेव्हा मला तुझी आठवण येत नाही. कावेरी, माझ्या काळजाचा प्रत्येक ठोका म्हणत असतो कावेरी, डार्लिंग. मला हात लावला सोडलेन मी, किन चालेन. असं नको कर. हे मला एकदा म्हण ना, आय लव्ह यू. माझं तुझ्यावर प्रेम आहे हे म्हण ना. अगं म्हण ना. कबीर, तुला कळत कसं नाही? अगं म्हण ना. माझं लग्न झालंय, मी एका बाळाची आई आहे, कसं कळत नाहीये तुला? माझं तुझ्या नाही नाही नाही, माझ्या बाळाला काय करू नकोस प्लीज. माझ्या बाळाला काय करू नकोस रे. बाळ किती गोंडस आहे ना. नाही नाही, याला मारायला नको ना. नको नको नको, प्लीज नको रे. नाही नाही नाही. कळलं मला, कळलं. तुझं माझ्यावर प्रेम नाहीये कावेरी. मग जगायचं कशासाठी? हा कावेरी, इथं तुझ्या आणि माझ्या प्रेम कहाणीचा अंत व्हायला पाहिजे आणि यासाठी तुला मरावं लागेल. मी मी नाही. किंवा मला मरावं लागेल. हा? घाबरू नको कावेरी. तू जर मला मारलं नाहीस ना, मी तुझ्या प्रेमाची शपथ घेऊन सांगतो, मी तुला मारणार. कमॉन, हे घे पिस्तूल. कमॉन कमॉन डार्लिंग, मार मला. चल. उचल ते पिस्तूल, उचल. कावेरी, मार मला, मार. मी 3 पर्यंत मोजतो. 3 पर्यंत जर तू मला मारलं नाहीस तर मात्र तुझी धडकत नाही. कमान. 1, 2, 3.
ताई 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 मी 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 विशाल म्हात्रेचा खून केला ग माझ्यातून याचा खून झाला ताई माझ्यातून याचा खून झाला कावेरी नाही नाही कावेरी हॅलो पोलीस स्टेशन मी ईश्वरी आनंद देसाई बोलते माझ्या हातून एका माणसाचा खून झालाय माय लॉर्ड, माझ्या अशील श्रीमती ईश्वरी आनंद देसाई यांच्या वतीने मी कोर्टास एक विनंती करू इच्छितो की त्या एक सुशिक्षित, सुसंस्कृत आणि चांगल्या घराण्यातील आहेत. त्यांच्या हातून आजवर कुठल्याही प्रकारचा अपराध घडलेला नाही. याउलट खून झालेला विशाल म्हात्रे याची मात्र संपूर्णपणे अपराधाची पार्श्वभूमी आहे. माझ्या आशेलाने त्यांची स्वतःची तसेच त्यांची बहीण कावेरी हिची अब्रू वाचवण्यासाठी विशाल म्हात्रेचा खून केलेला आहे आणि तसं त्यांनी कोर्टाला प्रामाणिकपणे कबूल देखील केलेला आहे. या सर्व पार्श्वभूमीचा विचार करता मेहरबान कोर्टास माझी नम्र विनंती आहे की त्यांनी माझ्या आशेलाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि त्यांना कमीत कमी शिक्षा फरमावावी. दॅट्स ऑल युअर ऑनर. सरकार विरुद्ध श्रीमती ईश्वरी आनंद देसाई अशा या खटल्यात कोर्टासमोर आलेले पुरावे, पोलीस पंचनामा, पिस्तुलावरील ठसे आणि आरोपींनी दिलेला कबुली जबाब या सर्व गोष्टी लक्षात घेता कोर्ट या निर्णयाप्रती येऊन पोहोचलाय की आरोपी ईश्वरी आनंद देसाई यांच्यावर खुनाचा गुन्हा सिद्ध होत असून कोर्ट त्यांना मिलॉर्ड मला काही सांगायचंय. आपल्याला जर काही सांगायचं असेल तर साक्षीदाराच्या पिंजऱ्यात येऊन सांगा. मिलॉर्ड माझं नाव कावेरी अविनाश देसाई. मी ईश्वरी देसाई हिची धाकटी बहीण. लग्नानंतर मी तिची धाकटी जाऊ झाले. मिलॉर्ड माझी बहीण माझी ईश्वरी ताई म्हणजे साक्षात देवता आहे. माझा संसार वाचावा म्हणून ती स्वतःवर आळ घेते. विशाल म्हात्रेचा खून मी केलाय. तुम्ही खून केलाय हे सिद्ध करण्याइतका पुरावा आहे का तुमच्याजवळ? पण हे सत्य आहे मिलॉर्ड. हा खून मीच केलाय. मी केलाय हा खून. पुराव्याशिवाय सत्य साबित होत नाही. तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसा. माझ्या कारकिर्दीतील हा अतिशय महत्वाचा आणि वेगळा खटला आहे. साधारणपणे आरोपी आपल्याला कोर्टात निर्दोष साबित करण्याचा प्रयत्न करीत असतात, परंतु या खटल्यात मात्र आरोपी आणि तिची बहीण आपणच हा खून केलाय हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. तरीही कोर्टासमोर आलेले पुरावे, पोलीस पंचनामा, पिस्तुलावरील ठसे आणि आरोपींनी सदसत विवेक बुद्धीने दिलेला कबुली जबाब हे सर्व पाहता आरोपीवरील आरोप सिद्ध होत आहेत. परंतु आरोपींनी दाखवलेला प्रामाणिकपणा आणि खून करण्यामागचा हेतू लक्षात घेता हे कोर्ट आरोपी ईश्वरी आनंद देसाई यांना 3 वर्ष 6 महिन्याची सक्त मजुरीची सजा फरमावित आहे. ताई 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 मला क्षमा कर. मी चुकले. मला क्षमा कर ग. अगं मी तुझी थोरली बहीण आहे. मी माझं कर्तव्य केलं. आता यापुढं तुला तुझं कर्तव्य पार पाडायचंय. घरच्यांची काळजी घे आणि बाळाची मनापासून काळजी घे.